आताच यावल शहरामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ छाया अतुल पाटील यावल नगरपालिकेला यांनी सर्वसाधारण पहिली सभा आयोजित केलेली होती। माझ्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये ज्या ठिकाणी जुनं भाजी मार्केट होतं, 1 जानेवारी 2001ला त्या ठिकाणी नवीन छत्रपती शिवाजी महाराज नावाने एक नवीन कॉम्प्लेक्स तयार करण्यात आलं होतं। ते कॉम्प्लेक्स पाडून आता त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स पाडून भाजीपाल्याचं नवीन कॉम्प्लेक्स तयार झालं पाहिजे। त्यासाठी सर्वसाधारण सभेमध्ये पहिला विषय हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी जे यावल शहर असं आहे, त्या शहरामध्ये भाजीपाल्याचं मार्केट नाही आहे बरोबर, आणि एक मूर्त अवस्थेत पडलेलं कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी आहे। काही 2-3 दुकानं त्या ठिकाणी सुरू आहे। पण सन्माननीय नगराध्यक्ष सौ छाया अतुल पाटील यांच्याकडे मी विनंती केली होती की सर्वसाधारण सभेमध्ये आपण हा विषय घेतला पाहिजे आणि यावल शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक अतुल भाऊ पाटील यांनी तो विषय सभेमध्ये घेतला, अजेंडामध्ये घेतला आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सन्माननीय नगरसेवकांनी तो ठराव मंजूर केला। त्यांचा देखील मी आभारी आहे। आणि माझी यावल शहराच्या जनतेची खूप दिवसापासून मागणी होती की आपल्या शहराला एक नवीन मार्केट असलं पाहिजे भाजीपाला विकणाऱ्यांचं। ते मार्केट त्या ठिकाणी आपण नवीन मार्केट निर्माण करण्याची आज प्रोसिजर चालू झालेली आहे। प्रशासक आणि नगरसेवक सगळे मिळून ते मार्केट कसं तयार करतील यासाठी आता नवीन प्रस्ताव तयार झाल्यानंतर ते ज्या गोष्टी घडतील आणि लवकरात लवकर त्या ठिकाणी भाजीपाल्याचं एक चांगलं मार्केट आणि राहिलेल्या त्या कॉम्प्लेक्समध्ये काही दुकानं आहेत, त्या कॉम्प्लेक्सच्या दुकानांचं एक कॉम्प्लेक्स असं दोघी मिळून एक चांगलं पर्याय यावल शहराच्या समोर आणता येईल। आणि त्या ठिकाणी जो रस्ता असतो, जो रोडाने ट्रॉफिक होते, ती ट्रॉफिक थांबवली जाईल। रोडाने कुठेही भाजीपाल्याचं दुकान लागतं त्यांना त्यांचा हक्काची जागा मिळेल आणि एक चांगलं मार्केट त्या भागामध्ये एक मार्केट येण्याचं काम होईल। त्याच्यासाठी यावल शहरातले सगळे नगरसेवक, नगरपालिकेचे सगळे प्रशासकीय अधिकारी सगळ्यांचं ते एकमताने त्या ठिकाणी ठराव मंजूर झाला आणि लवकरात लवकर यावल शहरामध्ये हे मार्केट तयार होणार आहे। 20 वर्षापूर्वी त्या मार्केट त्या ठिकाणी नवीन जुनं मार्केट होतं, 26 वर्ष त्या मार्केटला झालं। 8 जानेवारी 2001ला त्याचं उद्घाटन झालं होतं। त्याच्यानंतर काही दुकानं त्या ठिकाणी सुरू होते, काही दुकानं त्या ठिकाणी बंद आहेत। 25 वर्षापासून ते कॉम्प्लेक्स 70% तो कॉम्प्लेक्स आज वापरमध्ये येत नाही आहे आणि असून नसल्यासारखे आणि ते बांधकामाला देखील 30 वर्ष झालेत। आज ते बांधकाम जीर्ण झाल्यामुळे नवीन भाजीपाल्याचं मार्केट प्लस कॉम्प्लेक्स असं त्या ठिकाणी सभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे। आणि म्हणजे एक मार्केट तयार होईल, त्या ठिकाणी भाजीपाल्याचं मार्केट तयार होईल आणि मार्केट तयार झाल्यामुळे त्या भागामध्ये व्यापारी लोकांचा एक वर्ग आणि व्यापार वाढेल, एक उद्योगधंदे मुलांना मिळतील, शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी संधी भेटेल। शेतकऱ्यांचा माल आणल्यानंतर त्यांना एक पावसाळा असेल, हिवाळा असेल, उन्हाळा असेल, रस्त्यावर बसावं लागत होतं, ते त्या लोकांचे हाल त्या ठिकाणी थांबतील। त्याच्यामुळे लवकरात लवकर ते मार्ग लागेल अशी मला अपेक्षा नगरपालिकेच्या वतीनं लोकांना नगरपालिकेकडे आहे आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यात येईल।